Audio Jungle. Audio Jungle. रयतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महामानवांना महामातांना मी या ठिकाणी प्रथमतः विनम्र असं अभिवादन करतो। आज बहुजन सैनिक या चॅनलच्या माध्यमामधून आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मला थोडा येण्यासाठी उशीर झाला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं क्षमस्व। कार्यक्रमाचं नियोजन काय? आज या चॅनलचा 10वा वर्धापन दिन, बरोबर? आणि या चॅनलची सुरुवात यांनी 15 मार्च या दिवशी सुरू केलेली, बरोबर? म्हणजे 15 मार्च 2016 ला या चॅनलची सुरुवात झाली। आज त्याचा आपण 26 म्हणजे 10वा वर्धापन दिन साजरा करतोय। पण यांनी 15 मार्चलाच का साजरी केली, याची सुरुवात का केली 15 मार्चला? तर 15 मार्चला या देशामध्ये 15 मार्च 1934 बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचा जन्मदिवस आहे, बरोबर आहे? ती जयंतीचा दिवस लक्षात ठेवून आणि त्या दिवसाला या देशामध्ये बहुजन समाज दिवस म्हणून गणलं जातं, म्हणून या चॅनलला त्यांनी बहुजन सैनिक चॅनलचं नाव त्यांनी दिलं। आणि चॅनलचा उद्देश काय? तर ज्या मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये बहुजन समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, तोच प्रयत्न बहुजन चॅनलच्या माध्यमातून गेली 10 वर्ष होते, असं माझं ठाम मत आहे, बरोबर आहे सर? बघा, यशवंत गायकवाड सर हे म्हणजे या फुले आंबेडकर चळवळीमध्ये गेली 25-30 वर्ष सातत्याने काम करतात। मंचावर असणाऱ्या लोकांना माझं एक सांगणं आहे की सगळ्यांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे अशी काही गरजेचं नाही। काही लोकांनी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे, काही लोकांनी त्या प्रचार प्रसार माध्यमामध्ये काम केलं पाहिजे। वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही बहुजन समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे, अशा प्रकारचा उद्देश ठेवून त्यांनी गेल्या 10 वर्षापूर्वी हा चॅनलचं या मीडियाचं कामाला सुरुवात केली। मित्रांनो, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी याच्या अनुषंगाने आपल्यामध्ये किती जनजागृती, किती माहिती मला माहित नाही, पण मला तुम्हाला सांगायचंय की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी हे पंजाब मधले, पंजाबमध्ये इथं सबनीस साहेब आहेत सर, मी म्हणजे सबनीस साहेबांनी तर या अनुषंगाने सगळा अभ्यास केलेला आहे की बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी हे पंजाब राज्यातले खवासपूर जिल्ह्यामध्ये खवासपूर नावाचं एक त्यांचं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला, शिक्षण झालं, सगळ्या गोष्टी करत करत असताना इथं पुण्यामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी आहे। त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये ते क्लास 1 ऑफिसर म्हणून तिथे जॉईन झाले। तुम्हाला माहित असेल सगळ्यांना ॲम्युनिशन फॅक्टरी, आज ॲम्युनिशन फॅक्टरी आता आपली राहिलेली नाही, सबनीच आहे ती, आता अंबानीची फॅक्टरी किंवा अदानीची फॅक्टरी झालेली, ती ॲम्युनिशन फॅक्टरी राहिलेली नाही। पण त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी R&D म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागामध्ये नोकरीला लागले। हा काळ कुठला मी तुम्हाला सांगतोय, हा काळ तुम्हाला सांगतोय साधारण 60 ते 70च्या दशकातला, साधारण 65 ते 70चा हा कालावधी आहे। या 65 ते 70च्या कालावधीमध्ये असाच प्रकारचा एप्रिलचा महिना आहे, मार्चचा महिना आहे, आणि दीनाभाना नावाचा एक चतुर्थ कर्मचारी जो तिथं कर्मचारी म्हणून काम करत होता, त्या दीनाभानाने एक संघर्ष केलेला। काय संघर्ष केलेला? की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे, तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळाली पाहिजे, म्हणून तिथे एक संघर्ष सुरू झाला त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये। त्या ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये संघर्ष सुरू झाल्यानंतर दीनाभाना नावाच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये कांशीराम साहेबांचा संपर्क आला। मान्यवर कांशीराम साहेबांनी विचारलं की काय नेमकं? दीनाभानाने त्यांना या
सांगितलं की बाबा या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे, हा देश मानवतावादी विचारांचा, पण त्या महापुरुषांच्या जयंतीला आम्हाला सुट्टी मिळत नाही, म्हणून आम्हाला संघर्ष करावा लागतोय. मान्यवर कांशीराम साहेबांनी त्या आंदोलनामध्ये, त्या विचारांमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. आणि मित्रांनो, याच पुण्यातल्या लोकांनी मान्यवर कांशीराम साहेबांना ॲनालिसिस ऑफ कास्ट नावाचं, जाती अंताच्या निर्मूलन नावाचं एक पुस्तक ते दिलं. आणि त्या पुस्तकाला मान्यवर कांशीराम साहेबांनी त्याचा अध्ययन केला, त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये काय आहे, या देशामध्ये जाणवलं की या देशामध्ये उभी व्यवस्था आहे. तुम्ही म्हणाल कुठली उभी व्यवस्था? या देशामध्ये उभी व्यवस्था म्हणजे अशी आहे, इथं ब्राह्मण आहे, इथं क्षत्रिय, इथं वैश्य, इथं शूद्र, इथं अतिशूद्र आहे. ही अशी उभी व्यवस्था आहे. आणि या उभ्या व्यवस्थेला आपल्याला या देशामध्ये काय करावं लागेल? मानवतेसाठी समानतेचा विचार आपल्याला या देशामध्ये निर्माण करावा लागेल. म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी पण केला, शपथ घेतली. काय शपथ घेतली? की या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला जी लोक सुट्टी करत नाही, जे लोक सुट्टी देत नाही, त्यांची या देशामध्ये जोपर्यंत मी सुट्टी करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अशा प्रकारची शपथ घेऊन मी लग्न करणार नाही. मी माझ्या नावावर कुठल्याही प्रकारची संपत्ती जमा करणार नाही, माझ्या नावाने कुठल्याही प्रकारचं या देशामध्ये अकाउंट काढणार नाही. आणि मला जेवढी गाडायला जागा लागेल तेवढी 10 बाय 10ची सुद्धा मी माझ्या नावावर जागा करणार नाही, लग्न करणार नाही, घरी जाणार नाही. अशा प्रकारची शपथ घेऊन बहुजन नायक मान्यवर कांशीरामजींनी काय केलं की या देशामध्ये जी उभी व्यवस्था आहे, ती उभी व्यवस्था या देशातून संपवून टाकण्यासाठी, नष्ट करण्यासाठी, समानतेचं या देशामध्ये मानवतावादी विचार आला पाहिजे, म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी सुरुवात केली. आणि ते चॅनलचं काम मित्र हे माझे यशवंत दादा गायकवाड करतात. आज तर सबरीफ साहेब माझ्यापेक्षा अतिशय ज्येष्ठ आहे, मी तर सगळे मान्यवर मंडळी. या देशामध्ये काय परिस्थिती आहे? या देशामध्ये भयानक परिस्थिती आहे. आणि त्या भयानक परिस्थितीला दूर करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी मित्रांनो सुरुवात केली. काय केलं त्यांनी? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शेवटच्या काळामध्ये ज्यावेळेस ते होते 56ला, आग्र्याला त्यांचं एक भाषण झालं होतं. आणि त्यांनी सांगितलं त्या आग्र्याच्या भाषणामध्ये, दुःखामध्ये, एकदम कष्टामध्ये, की ज्या लोकांना काही फायदा झाला, त्यांनी शिक्षण घेतलं, अशी लोक काय करताय? स्वतःचं घर, स्वतःचं दार, स्वतःची बायको, स्वतःचं घर, या सगळ्यामध्ये अडकून पडलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मुझे काय केलेलं आहे? मुझे पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया है. हे वाक्य पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आग्र्याच्या एका सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की मला या लोकांनी, या शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे. म्हणून तीच धार पकडून बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी काय केलं? या देशामध्ये ज्या लोकांना शासनाच्या सरकारी नोकऱ्या मिळत आहेत, ज्या लोकांना चांगला 4 आकडी पगार मिळतोय, ज्यांना शनिवार रविवार सुट्टी आहे, अशा लोकांचं संघटन करण्यासाठी मान्यवर कांशीराम साहेबांनी सुरुवात केली. त्या संघटनेचं नाव आहे बामसेफ. काय बामसेफ? आपण कधी विचार केलाय बामसेफ काय? बामसेफ म्हणजे पहिला येतो बी, बॅकवर्ड, बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज फेडरेशन, त्याला बामसेफ इंग्लिश शब्द येतो. त्या सगळ्यांचा एक एक शब्द घेऊन या देशामध्ये जो अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, मायनॉरिटी अशा लोकांचं संघटन म्हणजेच काय? बामसेफ. पण कुणाचं संघटन? कुणाचं संघटन? सरकारी कर्मचाऱ्यांचं, ज्यांना या संविधानामुळं, ज्यांना या फुल्यांच्या संघर्षामुळे, शाहूंच्या संघर्षामुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षामुळे 26 जानेवारी 1950 नंतर जे स्वातंत्र्य मिळालं, जे शिक्षण आणि आरक्षण मिळालं, त्याच्या जोरावर जे लोक नोकऱ्यांना लागले, अशा लोकांचं संघटन म्हणजेच बामसेफ. संघटनेची कन्सेप्ट पण काय केली मान्यवर कांशीराम साहेबांनी? कर्मचाऱ्यांचं संघटन, पण कर्मचाऱ्यांसाठी नाही. कुणाचं संघटन? सरकारी कर्मचाऱ्यांचं संघटन, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचं नाही, तर ज्या लोकांना सरकारी सरकारी नोकरी मिळाली नाही, जो खितपत पडलेला आहे, जो दलित आहे, जो मागास आहे, जो वंचित आहे, त्यांच्यासाठी काम करणारं बामसेफ.
बरोबर नसेल? बामसेफ संघटनेच्या माध्यमातून या देशामध्ये 5 लाख कर्मचाऱ्यांना मान्यवर कांशीराम साहेबांनी तयार केलं, त्यांचं संघटन बनवलं आणि त्यांना सांगितलं पे बॅक टू सोसायटी, तुम्ही समाजाचं देणं लागताय, समाजाला तुम्ही दिलं पाहिजे, अशा लोकांना तयार केलं आणि त्या माध्यमातून अवेअरनेस निर्माण केला, जनजागृती निर्माण केली. 4,500 किलोमीटर सायकलचा प्रवास केला. किती या देशामध्ये 4,500 किलोमीटरचा सायकलवरचा प्रवास करणारे मान्यवर कांशीरामजी साहेब गावागावांमध्ये जाऊन समाजामध्ये जनजागृती केली, समाज जागा होऊ लागला. त्याच्यानंतर DS4 नावाचं एक संघटन बनवलं. कुठलं? दलित शोषित समाज संघर्ष समिती. D म्हणजे दलित आणि S4 म्हणजे 4S चं कुठलं? दलित शोषित समाज संघर्ष समिती. असं D आणि S 4 असलेलं DS4 नावाचं संघटन बनवलं. ते काय संघटन काम करत होतं? आज तुम्हाला सांगतो, हाथरसचं प्रकरण तुम्ही ऐकलेलं आहे का? उत्तर प्रदेशमध्ये हाथरसमध्ये एका आमच्या तरुण महिलेला, एका तरुण मुलीला जिवंत जाळलं जातं. आजही महिलांवर अन्याय अत्याचार होतात. आजही आपण तर रोज आता टीव्हीवर पाहतोय की महिलांवर अन्याय अत्याचाराच्या परिसीमा राहिलेली नाही. त्या संघटनेच्या माध्यमातून जनजागृती करून समाजामध्ये अवेअरनेस निर्माण केला, समाजामध्ये प्रबोधन निर्माण केलं आणि समाजाला लढायला शिकवलं. मान्यवर कांशीराम साहेबांनी या देशामध्ये दलित समाजासाठी DS4 नावाचं संघटन आणि बामसेफ DS4 आणि 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची दिल्लीमध्ये स्थापना. मित्रांनो, मी काही राजकीय इथं भूमिका मांडण्यासाठी आलेलो नाही. मी काय सांगायला आलोय की मला यशवंत गायकवाड साहेबांनी सांगितलं की आज 15 मार्चला आपला बहुजन सैनिक या चॅनलचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिन त्यांनी 15 मार्चला सुरू केलेला आहे. म्हणून 15 मार्चला का सुरू केलेला आहे? तर मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारांवर चालावं म्हणून त्यांनी तो. म्हणून मी तुम्हाला बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचा इतिहास सांगतोय. 14 एप्रिल 1984 ला बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली. आणि मित्रांनो, तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, अरे 85 ला खासदार आमदार निवडून आणले, 89 आमदार निवडून आणले. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अरे या देशामध्ये बहन मायावती नावाची एक आदिवासी दलित समाजाची महिला जी साधी शिक्षिका होती, त्या महिलेला उत्तर प्रदेश मधल्या जातीवाद्यांच्या धनदांडग्यांच्या जातीवाद्यांच्या अड्ड्यामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री केले. किती वेळा? नगरसेवक होऊन दाखवा इकडे. विचारधारेवर फुले आंबेडकरांचं नाव घेऊन, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, जय भीम म्हणून नाव घेऊन दाखवा आणि नगरसेवक होऊन दाखवा. आपलं चॅलेंज आहे, तुम्हाला नाही होऊ शकत. तुम्हाला कोणाचे तरी काय करावे लागतात? यशवंत दादा, पाय पसरावे. परंतु तडजोड न करता, विचारांची बांधिलकी न सोडता उत्तर प्रदेशामध्ये बहन मायावती नावाची एक महिला जी 4 वेळा मुख्यमंत्री होती. आणि लखनौला जाऊन बघा, सबनीस साहेब गेले असते. हजारो एकरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. कधी तुम्ही कानपूरला जाऊन बघा, कधी तुम्ही नोएडाला जाऊन बघा. फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर काम केल्यानंतर कसं यश मिळतं हे उत्तर प्रदेशचा कधी यशवंतराव दौरा करून आमच्या मित्रांना, आमच्या माता भगिनींना फिरून. अरे शाहू महाराज कुठले? कोल्हापूरचे. महात्मा फुले कुठले? पुण्याचे. बाबासाहेब आंबेडकर त्यांचा भले जन्म मौला झाला असेल, परंतु त्यांचं दाखवले. पण महात्मा फुलेंच्या नावाने जिल्हा कुठे दिसतो तुम्हाला? उत्तर प्रदेशमध्ये. शाहू महाराजांच्या नावाने जिल्हा दिसतो तुम्हाला कुठं? उत्तर प्रदेशमध्ये. तुम्हाला सिद्धार्थ नगर दिसतं, तुम्हाला आंबेडकर नगर दिसतं, तुम्हाला फुले नगर दिसतं. ही जिल्हे कुठे आहेत आज? हे उत्तर प्रदेशमध्ये. हे मान्यवर कांशीराम साहेबांनी केलेल्या संघर्षामुळे, केलेल्या त्यागामुळं आज उत्तर प्रदेशमध्ये मान सन्मान आणि स्वाभिमानानं लोक जीवन जगतात. पुन्हा आता मान्यवर कांशीराम साहेब प्रासंगिक आहेत. सबरीत आज मान्यवर कांशीराम साहेबांच्या विचारांची गरज आहे.
जातीवादी विषमतावादी व्यवस्था, जातीवादी व्यवस्था आणण्यासाठी लोक काम करतायत. आज भीती वाटते बोलायला ताई. आज संविधानाचा विचार मांडायला, मानवतावादी विचार मांडायला आज भीती वाटते. अशा प्रकारचं भयानक असं वातावरण या देशामध्ये निर्माण करण्याचं काम चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बहुजन चॅनल नावाचा यशवंतदादा आमचे गायकवाड आहेत, त्यांचा जो चॅनल आहे तो प्रबोधन करतोय. काय उद्देश मी तुम्हाला स्पष्ट सांगितला. या देशामध्ये जी मनुवादी व्यवस्था आहे, जी विषमतावादी व्यवस्था आहे, जी जातीवादी व्यवस्था आहे, या देशामध्ये 6343 जाती आहे. या जाती भेदाला भेद देऊन या देशामध्ये माणूस म्हणून आपण जगण्याचा प्रयत्न करावा. माणूस माणसामध्ये भेद नसावा अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये निर्माण करण्याचं काम मान्यवर कांशीरामजी साहेब करतात. आणि तुम्हाला मला सुद्धा करावं लागेल, नाही तर पुन्हा गळ्यामध्ये गाडगा आणि पाठीमागे खराटा. आई तर पुण्यामध्ये पेशवाई होतीच ना. ती परिस्थिती आणण्याचं काम या देशामध्ये मित्रांनो चालू आहे. मला खूप असं बोलायचं आहे, परंतु या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा अजून काही वेगळे कार्यक्रम असतील. मी तुम्हाला मान्यवर कांशीराम साहेबांचा एकच तुम्हाला संदेश सांगतो की बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न होतं की जर तुम्हाला हा देश सुजलाम सुफलाम आनंदाने माणसामध्ये बंधुभाव भाईचारा समानता याच्यावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर मेरे सपनों का भारत सम्राट अशोक का भारत है. हे बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांचं स्वप्न आहे. का की आपण माणसं आहोत, आपण एकमेकांचे बंधू आहोत, भाव आहोत. हा संदेश आपल्याला सम्राट अशोकांच्या काळामध्ये तुम्हाला मित्रांनो मिळतो. म्हणून आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तुम्हाला मला या भारतीय संविधानामध्ये दिलंय. फक्त त्या भारतीय संविधानाची तंतोतंत कडकपणे अंमलबजावणी करण्याचं काम मित्रांनो तुम्हाला मला करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्यासारखे माझ्यासारखे राज्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. आजच्या सारखे नाही, मानवतावादी राज्यकर्ते निर्माण होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण हे चॅनल, आपण सगळेजण चांगल्या प्रकारचं प्रामाणिकपणे काम कराल अशा प्रकारची तुमच्या सगळ्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मला या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून आपण जे मला बोलवण्याची संधी दिली, आपण मला जे बोलवलं, तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.